सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संतश्रेष्ठ लिंगेश्वर महाराजांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, अध्यात्माचे ग्रंथ वाचूनी शिनलो प्रेमांतरलो देवा तुझ्या, भक्ती भावार्थाची रुची नाही हो कळली, वृत्ती पांगुळली श्रद्धाहीन, काय म्या करावे सुहित कळेना, वृत्ती ही वळेना परमार्थी, भक्ती भावार्थाची रुची नाही हो कळली, वृत्ती ही पांगुळली श्रद्धाहीन, लिंगेश्वर मने पुरे खटाटोप दाखवी स्वरूप देवराया, भक्ती भावार्थाची रुची नाही हो कळली, वृत्ती पांगुळली श्रद्धाहीन। या अभंगातून लिंगेश्वर महाराज भक्ताची साधनावस्थेतली स्थिती सांगतात। सगळ्याला वाटतं हृदय संपुटी शिव साठवावा, ऐशे वाटे जीवा सर्व काळ। प्रत्येक जीवाला वाटतं की भगवंताचं दर्शन व्हावं, भगवंताची भेट व्हावी। यासाठी मग तो ग्रंथ वाचायला चालू करतो, भगवद्गीता वाचतो, रामायण वाचतो, परमरहस्य वाचतो, सिद्धांत शिखामणी वाचतो, बायबल वाचतो, कुराण वाचतो। प्रत्येक ग्रंथ वाचतो आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्याला ज्ञानाचा अभिमान येतो। 4 वेद, मला 4 वेद पाठ आहेत, मी चतुर्वेदी। मला 2 वेद पाठ आहेत, मी 2 वेदी द्विवेदी। मला 3 वेद पाठ आहेत, मी त्रिवेदी। माझा 6 शास्त्रावर अधिकार आहे, 18 पुराणावर माझा अधिकार आहे। अध्यात्माचे ग्रंथ वाचून त्याच्यामध्ये अहंकार येतो, मी मोठा, मी शहाणा, माझ्यासारखा ज्ञानी माणूस दुसरा कोणी नाही। कारण आम्हाला 4 वेदाचा अभ्यास आहे, आम्हाला पंचीकरणाचा अभ्यास आहे, विचारसागराचा अभ्यास आहे, आणि त्या अभ्यासामुळं मी ज्ञानी आहे। शिवसूत्रात म्हणतात, ज्ञानबंधाः, ज्ञान हे बंधनाचं कारण आहे। अध्यात्माचे ग्रंथ वाचून शिनलो, ग्रंथ वाचून अभिमान आला, मीपणा आला, मीपणा दृढ झाला। माझ्यासारखा मोठा कुणी नाही, माझ्यासारखा आचार्य कुणी नाही, माझ्यासारखा जगद्गुरु कुणी नाही, माझ्यासारखा शिवाचार्य कुणी नाही, माझ्यासारखा मोठा कीर्तनकार कुणी नाही, माझ्यासारखा मोठा प्रवचनकार कुणी नाही, नव्हे माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त कुणी नाही। हा अहंकार आल्यामुळं जिथं अहंकार असतो तिथं परमेश्वर राहत नसतो। मग अशा साधकाच्या स्थितीचं वर्णन करताना संत लिंगेश्वर महाराज म्हणतात, अध्यात्माचे ग्रंथ वाचून शिनलो प्रेमांतरलो देवा तुझ्या। लहान बाळ निष्पाप असतं, फक्त आईवर प्रेम करतं आणि सगळ्यात जगाचं त्याला काही घेणं देणं नसतं।
आईचा भरोसा त्याला असतो, आईचा विश्वास त्याला असतो. आई म्हणजे त्याचं विश्व असतं. कारण आई म्हणजे त्याला प्रेमाची मूर्ती दिसते आणि तिचं प्रगाढ प्रेम पाहून आईला त्या बाळाचा माझ्यावर भरोसा आहे, त्याची काळजी घेतल्याशिवाय मला भाग नाही. आपोआप आईला काळजी पडते. आई धुणं धुवत असेल तर तिचं लक्ष पाळण्यातल्या बाळाकडे असतं. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असेल तर तिचं लक्ष बाळाकडं असतं. कारण त्या बाळाचं फक्त आणि फक्त आपल्या आईवर प्रेम असतं. ते ओळखतंच आईला आणि त्याचा विश्वासच असतो आईला. 4-5 वर्षाचं मूल मोठ्या लाखाच्या जत्रेत जातं, पण त्याचं आईच्या हाताचं बोट त्यानं धरलेलं असतं. त्या जत्रेतल्या लाखो लोकांचं त्याला काही घेणं देणं नसतं. माझी आई आहे सोबत आणि माझी आईनं माझं बोट धरलेलं आहे, ती मला सोडणार नाही. हा आहे प्रेमाचा भाव. जिथं मीपणा असतो, मी शहाणा म्हणतो, तिथं दुसऱ्याला अज्ञान समजतो. हे अज्ञानीत हो, यांना का कळतंय हो. आम्हाला माहित आहे हो, भगवद्गीता मी सगळं वाचला, 18 अध्याय वाचला, सगळं मला ज्ञान आहे. कोणता श्लोक सांगायचा सांगा. सगळ्यात महत्वाचा श्लोक जीवनात आचरणात आल्याशिवाय गीता कळणार आहे का. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सगळ्या कर्तव्य कर्माचा, मीपणाचा, मी करतेपणाचा तू त्याग कर आणि भगवंताला, हृदयातल्या भगवंताला समर्पित हो. मला शरण ये. आणि ज्यावेळेस तुझा अहंकार समर्पित होईल भगवंताला आणि प्रभो मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या या देहाकडून काय करून घ्यायचं ते घ्या, मला सुखात ठेवा, मला दुःखात ठेवा, मला पंचपक्वानाचं जेवण घाला किंवा मीठ भाकरी खाऊ घाला, मला तक्रार नाही. मला फक्त लहान बाळाचं जसं आईवर प्रेम असतं तसं माझं तुमच्यावर प्रेम असावं. झोपेतून उठल्या उठल्या मी शिवाय नमा म्हणत उठलं पाहिजे. स्नान करत करत शिवपाठ म्हणत स्नान केलं पाहिजे. भोजन करताना किमान प्रत्येक घासाला तर शिवाय नमा म्हटल्यावर तर आनंदाचीच गोष्ट आहे. किंवा पहिल्या घासाला शिवाय नमा, मध्यंतरीच्या घासाला शिवाय नमा आणि शेवटच्या घासाला शिवाय नमा म्हणलं तरीही तिथं हृदयाची शुद्धी होते. प्रसाद म्हणजे भगवंताला अर्पण केलेला आहे, तिथं मी कमवलेलं नाही. आपण जेवण करतो त्यावेळेस आपली भावना असते मी कमवलेला आहे, मी नोकरी करतो, मी व्यापार करतो, मी 5,000 क्विंटलची ज्वारी आणली म्हणून मी जुंधळ्याची रोटी खाल्लं. तसं नाही. ज्वारी जरी आणली, तुम्ही दळून त्याची भाकरी जरी केली, ते ताट तुम्ही भगवंताला समर्पित केल्यानंतर हा भगवंताचा प्रसाद आहे. तिथं तुमचं मीपणा निघून जातो आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. भगवंताच्या कृपेनं मी भोजन करत आहे अशा भावानं तो माणूस शिवाय नमा म्हणत भोजन करतो. पुन्हा दुपारी एकदा शिवाय नमा म्हणा, दिवस मावळताना एकदा शिवाय नमा म्हणा आणि झोपताना सायंकाळी शिवपाठ केला तर आनंदाचीच गोष्ट आहे. आणि झोपतानाही भगवंताचं स्मरण करत शिवाय नमा म्हणत म्हणत तुम्ही झोपी जा. ही भगवंताविषयी प्रेम आहे. बाळ जसं प्रेमानं आई म्हणतं तसं भक्ताची माय बाप बंधू तूची कृपा सिंधू. भक्ताची आई त्याचं इष्टदैवत आहे. भक्ताचे वडील त्याचे इष्टदैवत आहे. भक्ताचा भाऊ त्याचं दैवत आहे. माय बाप बंधू तूची कृपा सिंधू. ही कृपा सिंधू तूच माझं सर्व काही आहेस. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम असलं पाहिजे.
माझ्या डोळ्यामध्ये तुला पाहण्याची आस असली पाहिजे. माझ्या मुखाला, माझ्या जिव्हेला शिव शिव वेळोवेळा, जिव्हे लागी लागो चाळा. माझ्या जिव्हेला भगवंता तुझा नाम घेण्याचा चाळा लायला पाहिजे. पण हे प्रेम, अध्यात्माचे ग्रंथ वाचणारा, ह्या ग्रंथात काय की त्या ग्रंथात काय की, ते वाचलं तर काय होते की, ते वाचल्यानंतर मी किती प्रभावीपणे भाषण करतो की, मी किती प्रभावीपणे कीर्तन करतो की, जिथं जिथं मी करतो असा भाव येतो, तिथं तिथं अहंकारामुळं तुमचं पतन होतं. एका गुरु महाराजाला शिष्याने विचारलं, महाराज हे एवढे कीर्तन करतात, एवढं प्रवचन करतात, एवढे शिवाचार्याच्या पदावर आहेत, विरक्ताच्या पदावर आहेत, जगद्गुरूच्या पदावर आहेत, आचार्य पदावर असताना ही माणसं असं कसं वागतात, ही माणसं असं चुकीचं कसं वागतात? त्यावेळेस गुरु महाराजांना शिष्याला सांगितलं, बाळा, ग्रंथ वाचल्यामुळं ह्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो की मी मोठा आहे कुणीतरी आणि बसलेले छोटे आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगताना काय म्हणाले, प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी अर्चित असे भोळी भक्ती. पुढच्या श्रोत्याला काय म्हणले, मी लहान आहे, मी भक्त आहे आणि हे श्रोते समस्त भगवान शिवाच्या मूर्ती आहेत आणि मी भोळी भक्ती तुमच्या समोर सादर करत आहे. जिथं ज्ञानाचा अहंकार नसतो तो पुढच्या माणसाला देव समजतो. श्रोते शिवगण समस्त, श्रोते सगळे भगवान शिवाचे शिवगण आहेत असं मनमत माऊली म्हणतात. मी तुमचा अनाथ बालक आहे, हे शिवगणांनो मी तुमचा लहान बालक आहे, माझे बोबडे बोल ऐका. इतकी ज्याच्याकडे ज्ञानाचा अभिमान नाही अशा महान संताकडे नम्रता येते. नम्र झाला सर्वाभूती, भाषे शिवाच्या विभूती. आणि ज्ञानाचा अहंकार कसा असतो हे उदाहरण सांगण्यासाठी गुरु माऊली म्हणतात, अरे घारे गिधाडी, घारी आणि गिधाड उंच आकाशात उडतात, उंच आकाशात उडतात, पण त्यांचं लक्ष मेलेल्या जनावरावर असतं, खाली सडलेल्या जनावरावर असतं. आणि सडलेलं जनावर दिसताच तेवढ्या उंचून गेलेल्या घारी त्या सडलेल्या जनावरावर येऊन त्याच्या मांसाची लचके तोडतात. तसं अध्यात्माचे ग्रंथ वाचून ज्ञानाचा अभिमान झाला की परमेश्वराच्या प्रेमाचा विसर पडतो आणि त्या मीपणामुळं साधक विषयात गुंततो. बरेच उदाहरण आहेत. बरेच अध्यात्माचे ग्रंथ वाचलेले लोक स्त्री कामात वाहून गेले, स्पर्श सुखात वाहून गेले. कोणी अर्थाची कामना, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा प्रवचनकार आहे, लाख रुपये मला फीस मिळाली पाहिजे. जरी घारी आकाशात उडाल्या तरी तिचं लक्ष, त्या गिधाडाचं लक्ष मेलेल्या जनावरावर असतं. तसं आमचं जर परमात्म्याचं उच्च तत्व सांगणारे ग्रंथ वाचलो, ते ग्रंथ वाचून त्याच्याविषयी प्रेम निर्माण नाही झालं आणि अहंकार निर्माण झाला, मी मोठा आहे, मला लाख रुपये फीस मिळाली पाहिजे असं जर वाटलं, मुखे करीतो कीर्तन, मनी विषयाचे ध्यान, ऐसे श्रवण कीर्तन, गेले ओहोळी वाहून. संत म्हणतात, मुखानं भगवंताचं कीर्तन करतो, पुस्तकात वाचलेल्या गोष्टी मोठमोठ्यानं सांगतो आणि शेवटी कीर्तन संपल्यावर माझी फीस किती आहे, 1,00,000 रुपये, 50,000. त्याच्यावर जर विषयावर जर त्याचं ध्यान असलं तर ऐसे कीर्तन श्रवण, त्या सांगणाऱ्याचं बी ना ऐकणाऱ्याचं बी भक्ती गेली ओहोळी वाहून. अध्यात्माचे ग्रंथ
वाचूनी शिनलो, प्रेमा अंतरलो देवा तुझ्या. हे देवा, अध्यात्माचं ग्रंथ वाचून माझ्या मनात जर अहंकार येत असेल, संत सावध झाले. अध्यात्माचे ग्रंथ वाचून वाचून थकलो देवा, पण इथं वाचून वाचून मला अहंकारच निर्माण होत आहे. तुझा प्रेम, तुझ्या विषयीचं प्रेम मला निर्माण होत नाही देवा. तुझ्या प्रेमापासून मला अंतर पडत आहे. जैसा तैसा भोग घडो या देहासी, जसा कसा देहाला भोग घडायचा तसं घडू द्या. परिवियोगाचे दुःख देऊ नका. पण भगवंता, तुझ्याविषयीचं प्रेम कमी होऊ देऊ नको रे. देहाला कसंही अवस्था येऊ, मुखात तुझं नाम राहो, डोळ्यात तुझं रूप राहो, हातानं तुझं काम करावं, पायानं तुझ्या कार्यासाठी चालावं, अशी अवस्था म्हणजे प्रेम आहे. पुढं म्हणतात, भक्ती भावार्थाची रुची नाही हो कळली. अध्यात्माचे ग्रंथ वाचून शिंगलो, तिथं अहंकार आला. भक्ती म्हणजे प्रेम, भाव म्हणजे करता करविता माझा भगवंत आहे, मी त्याचं लहान नेंत लेकरू आहे. भगवंत माझ्या हाताला धरून चलत आहे, मला चलवीत आहे, माझ्याकडून हे प्रवचन करून घेत आहे. जेते जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. भक्ताचा भाव कसा असतो? मी रस्त्यानं चलत असलो तर मी भगवंताचं लहान बालक आहे, आणि भगवंत आई आहे माझी, आणि तिनं माझ्या बोटाला धरलेला आहे. मला या जगाच्या बाजाराची मला भीती नाही. असता जगाचा पाठीराखा, मला कशाची चिंता. इथं म्हणतात, भक्ती भावार्थाची रुची नाही हो कळली. ग्रंथ वाचून ज्ञान आला, याचा अभिमान आला, अहंकार आला, आणि मला भगवंता तुझी भक्ती कळली, भक्तीची आवड निर्माण झाली, तूच करता करविता आहेस असा माझा भाव निर्माण झाला, जे काही होत आहे ते तुझ्या इच्छेनं होत आहे असा भाव माझ्या अंतकरणात निर्माण झाला नाही. आणि माझी वृत्ती पांगळी झाली. हातपाय, पोलिओ झालेल्या माणसाचे हातपाय किंवा लकवा झालेल्या माणसाचे हातपाय जशी पांगळे झालेले असतात, तसंही वृत्ती भगवंताचं नामचिंतन करता करता श्रद्धा ठेवून, श्रद्धा म्हणजे विश्वास भगवंतावर, ती वृत्ती भगवंताच्या चरणी लीन न होता अहंकारानं उड्या मारू लागली. मी शहाणा, मी मोठा. ही वृत्ती पांगळी झाली, ही वृत्ती श्रद्धाहीन झाली, ही ज्ञानाच्या अभिमानानं दुरावस्था झाली. पुढं म्हणतात, काय म्या करावे सोहित कळेना, वृत्ती ही वळेना परमार्थी. शेवटी भगवंताला शरण जातात. अध्यात्माचे ग्रंथ वाचून मी शिनलो, तिथं फक्त मी ज्ञानी, मी मोठा, माझ्यात अभिमान निर्माण झाला. आता भगवंता तूच माझ्यावर कृपा कर, काय मी करू मला कळना गेले. तुझ्याविषयी मला प्रेम कसं निर्माण होईल, तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात विश्वास कसा निर्माण होईल, यासाठी भगवंता माझ्यावर कृपा कर. आणि माझी वृत्ती, माझा सर्व व्यवहार तुझ्या चरणी समर्पित व्हावा, परमार्थाला लागावा. पुढं शेवटच्या चरणात म्हणतात, लिंगेश्वर म्हणे पुरे खटाटोप. हे देवा, बस झाला आता खटाटोप. मी ग्रंथ वाचलो, नामस्मरण केलो, सगळं केलो, पण तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम होत नाही रे. आता माझा सगळा खटाटोप देवा थांबू दे. मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. मी पण तुझ्या चरणी वाहिला आहे रे देवा. तू काय कर, तुझं स्वरूप, तुझ्या स्वरूपाच्या हृदयात राहणाऱ्या भगवंता, तुझ्या स्वरूपाचा आनंदाचा अनुभव मला दे आणि माझ्या जीवनाचं कल्याण कर. शेवटी
शरणागती ईश्वराला पूर्ण समर्पित झाल्याशिवाय अहंकाराचं विलिनीकरण होत नाही, अहंकार जात नाही. अहंकाराला जर संपवायचं असेल तर देवाच्या चरणी स्वतःला समर्पित करून तूची करता करविता देवा उगी सत्ता तुझी सत्ता या भावात राहावं. ओम शांती शांती शांती.